हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 16 मेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे अंबिका रिंगणातून बाहेर येते. मंजिरीला इकडे चक्कर आल्यासारखं होतं. तेवढ्यात पटकन मीरा, अथर्व, अनन्या धावत जाऊन विचारतात की काय झालं आई तुला. तेव्हा ती बोलते की काही नाही, थोडं डोकं जड पडले. तेव्हा सगळे तिला विचारत असतात की आई तू ठीक आहेस ना. तेव्हा मंजिरी बोलते मी ठीक आहे, मी वर जाऊन आराम करते. तेव्हा अथर्व बोलतो की हो चल. तेव्हा मंजिरी बोलते नाही मी जाते अथर्व, मी ठीक आहे. तेव्हा मीरा बोलते मी पण जाते. तेव्हा माया बोलते अगं रिलॅक्स, लग्नाची तयारी चालू आहे, धावपळ चालू आहे म्हणून त्यांची दगदग झाली असेल, रिलॅक्स. इकडे अंबिका बाहेर येण्याचा ट्राय करत असते आणि तो तांत्रिक तिला अडवण्याचा ट्राय करत असतो. मंजिरी पटकन तिच्या खोलीत येते. तेव्हा मंजिरी ओरडत असते मार्जरी काहीतरी कर, मार्जरी काहीतरी कर. इकडे मार्जरी मंत्र बोलत असते. तांत्रिकही अडवत असतो आणि अंबिका महागौरी मातेचं नाव घेत असते. इकडे मार्जरी बोलत असते मूर्ख मुली, तू कितीही जोर लाव, दिव्य कवपुडी मिळाल्याने तुझी शक्ती वाढली आहे. मार्जरी जोरजोरात हसत असते की तुझी महागौरी माता काहीच करू शकणार नाही. तेव्हा अंबिकाची शक्ती फिकी पडत असते आणि अंबिकाला काही करता येत नसतं आणि तांत्रिक अंबिकाला पुन्हा कैद करतो. तेव्हा मंजिरीच्या जीवात जीव येतो. इकडे रात्री मंजिरी एकटीच बसलेली असते. तेवढं तिथे मीरा येते आणि बोलते आईसाहेब तुमचं डोकं दुखत होतं, आता बरं वाटते का तुम्हाला. तेव्हा मीरा बोलते बरं. तेव्हा मंजिरी बोलते काही बोलायचं आहे. तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा मंजिरी बोलते अगं मग बोल ना निर्धास्तपणे. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब तुम्ही लग्नासाठी एवढी धावपळ करतायत, मला काळजी वाटते. म्हणजे तुम्ही उत्साहात करताय सगळं पण तुमच्या तब्येतीवरती बेततंय. तेव्हा मंजिरी बोलते मीरा माझ्या अथर्वचं लग्न आहे, त्यामुळे मला सगळीकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब मग तुम्ही फक्त लक्ष द्या ना, म्हणजे एकेका कामाची जबाबदारी प्रत्येकाला वाटून द्या. तेव्हा मंजिरी थोडी हसते आणि बोलते बस अगं, आणि मला सांग या घरात असं कोण आहे की त्याच्यावर मी ही जबाबदारी टाकू शकते. अनन्या अजून लहान आहे, तिला प्रत्येक गोष्टी समज यायला थोडा वेळ लागेल. राहिली नर्मदा, तिचं कुठल्याही गोष्टीत लक्ष नसतं, त्यामुळे तिच्यावर एखादी जबाबदारी टाकायची असेल तर मला भीतीच वाटते. आणि लग्नाची प्रत्येक जबाबदारी ही आपण पुरुषांवरती नाही टाकू शकत ना. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब मी आहे ना, तुम्ही मला लेक म्हणतात ना, मग माझ्या आईसाठी मी इतकं नाही करू शकत का. तेव्हा मंजिरी बोलते तू आहेसच ग, मला माहिती आहे, पण तुझ्यावरती आधीच वेदाची जबाबदारी मीरा. तेव्हा मंजिरी बोलते तेव्हा मीरा बोलते आईसाहेब वेदाची तुम्ही काळजी करू नका, ते मी पार पाडेलच, पण तुम्हाला असं काम करताना बघून तुम्हाला त्रास झालेला मी नाही बघू शकत. तेव्हा मंजिरी बोलते ठीक आहे, लग्नाआधी आपल्याकडे देवीची पूजा असते, त्यासाठी आपण तिला साडी चोळी अर्पण करतो आणि त्यानंतर आपण गोरगरिबांना अन्नदान करतो. मग माझ्या जागी तू हे सगळं करशील. तेव्हा मीरा थोडी शांत होते आणि उठते आणि बोलते आता हो तरी कसं म्हणू आईसाहेब, तुम्हाला माहिती आहे ना मी देवीवरती रुसली येते. तेव्हा मंजिरी मीराला हात लावते आणि बोलते हरकत नाही मीरा, या धावपळीतनं माझी काही सुटका नाही. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब तुम्ही धावपळ केलेली मला नाही आवडत. तेव्हा मीरा बोलते दुसरं कोणासाठी नाही, पण तुम्ही आहात म्हणून मी माझा देवीवरचा रुसवा बाजूला ठेवेन. तेव्हा मीरा बोलते कधी जायचं आपल्याला. तेव्हा मंजिरी बोलते उद्या सकाळी. तेव्हा मीरा बोलते चालेल. इकडे अनन्या दादासाहेबांना बोलत असते की बाबा आपण हे लग्न थांबवण्यासाठी काहीच करू शकत नाही का. तेव्हा दादासाहेब बोलतात की अनन्या तुलाही माहिती की अथर्व मंजिरीच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही, त्याचा आणि मायाचा संसार कधीही सुखाचा होणार नाही, तरी मी हे लग्न थांबवण्यासाठी काही करू शकत नाही, याचं मला वाईट वाटतंय. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही अनन्या, एवढा हातबल मी आयुष्यात कधीच नव्हतं झालो. तेवढ्यात मंजिरी आणि मीरा तिथे येते. तेव्हा अनन्या बोलते आई तुम्ही दोघी कुठे बाहेर निघालायत का. तेव्हा मंजिरी बोलते आम्ही दोघीच नाही दादासाहेब, तुम्ही सुद्धा येत आहेत ना. तेव्हा दादासाहेब बोलतात मी कुठे येणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते असं काय करतायत, आजकाल तुम्ही विसरायला लागलायत हां, अहो आपल्या घराची परंपरा आहे ना. तेव्हा मंजिरी बोलते लग्नाआधी आपण देवीची पूजा करतो, तिचे आशीर्वाद घेतो, तिला साडी चोळी चढवल्याशिवाय आपण पुढची गोष्ट नाही करत. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही मी विसरलो नाही मंजिरी, पण महत्त्वाची मीटिंग आहे, मला नाही जमणार. तेव्हा मंजिरी बोलते दादासाहेब मीटिंग्स होत असतात, आपल्या अथर्वच्या लग्नासाठी हे महत्त्वाचं आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही मीटिंग्स पण महत्त्वाच्या आहेत, ती अशी आयत्या वेळेला कॅन्सल नाही करता येणार, आणि तसंही तू जातेच आहेस ना, मी यायची काही गरज नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते पण तुम्ही तिथे असायला हवं. तेव्हा दादासाहेब बोलतात पण ही मीटिंग पण खूप महत्त्वाची आहे, सॉरी मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते काय चाललंय तुमचं, अथर्व आणि मायाचं लग्न व्हावं ही फक्त माझी इच्छा आहे का. काल परवापर्यंत तुम्ही देखील या लग्नाला तयारच होतात ना, मग आता काय झालं. आणि एक वेळ अथर्वचा विषय बाजूला राहू द्या, पण आपली वेदा, तिला आईचं प्रेम मिळावं तिच्यासाठी हे सगळं करतोय ना आपण, मग तिच्या आनंदाची काळजी नाही आहे तुम्हाला. तेव्हा दादासाहेबांना शिवनाथचे शब्द आठवतात, घात करणार, दुसरी बायको घात करणार, तुझीही आणि तुझ्या मुलाचीही. तेव्हा दादासाहेब उठतात आणि बोलतात मला वेदाची काळजी आहे मंजिरी, पण त्यापेक्षा जास्त मला अथर्वची काळजी आहे, आणि म्हणूनच मला हे लग्न व्हायला नकोय. तेव्हा मंजिरी बोलते पण अथर्व या लग्नाला तयार झालाय, मग तुम्ही का नकार देताय.
तेव्हा दादासाहेब बोलतात, कारण ह्या लग्नाविषयी माझ्या मनात शंका आहेत आणि याचा सर्व बाजूंनी विचार करायला हवा जो मी केला आहे आणि म्हणूनच मला हे लग्न व्हायला नको आहे. तेव्हा मंजिरी बोलते, तुम्ही या लग्नावर शंका घेताय म्हणजे तुम्ही माझ्या बोलण्यावर अविश्वास दाखवताय. बरं झालं स्पष्टपणे बोललात ते. तुम्हाला नको आहे ना हे लग्न? मग ठीक आहे, आपण हे लग्न रद्द करूया. राहू दे वेदाला आईशिवाय. आणि मंजिरी निघून जाते. तेव्हा मीरा तिला आईसाहेब थांबाण म्हणून आवाज देते. तेव्हा मंजिरी गेल्यावर दादासाहेब अनन्याकडे बघून बोलतात, उत्तम आहे. तेव्हा मीरा इमोशनल होऊन बोलते, दादासाहेब मला माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते. पण तुम्ही आईसाहेबांना हे बोलायला नको होतं. त्यांना बरं नसताना त्या या लग्नासाठी खूप धावपळ करतायत. वेदाच्या बाबांचं लग्न नाही झालं तर उद्या लोक त्यांनाच बोल लावतील. लोक म्हणतील की सावत्र आई होती म्हणून मुलाचा संसार होऊ दिला नाही. तुम्ही त्यांच्या बाजूने पण विचार करायला हवा होता. मी जास्त बोलले असेल तर दादासाहेब मला माफ करा. म्हणून मीरा तिथून निघून जाते. तेव्हा अनन्या बोलते, बाबा मला असं वाटते की तुम्ही आईसोबत देवळात जायला हवं. अहो कितीही काही झालं ना तरी दादा आईचंच ऐकणार आहे. उगाच तुमच्यात आणि दादाच्यात ना वाद नको प्लीज. तेव्हा दादासाहेब बोलतात, ठीक आहे, जा मंजिरीला सांग जाऊया म्हणून देवळात. इकडे अंबिका तांत्रिकच्या विनवण्या करत असते, मला माझ्या लेकीकडे जायचे, अडचणीत ती, मला या बंधनातून सोडव, मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार. तेव्हा तांत्रिक बोलतो, माझ्या शक्तीशी लढणार होतीस काय? त्या देवी आईच्या शक्तीबद्दल मोठ्या गुरुमीने सांगत होतीस, आता कुठे गेली तुझी गुरुमी? तेव्हा तो बोलतो, तुला मी माझी गुलाव. तेव्हा तो तांत्रिक बोलतो, माझी सेवा करायला लावणार आहे तुला. त्या देवी आईच्या शक्तीचं कौतुक आहे तुला, पण ते शक्तीसुद्धा माझं बंधन तोडू शकणार नाही. तेव्हा अंबिका बोलते, देवी आईच्या शक्तीला नाकारतोयस, एक दिवस तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल. तेव्हा तो मांत्रिक बोलतो, आणि तो दिवस कधीही येणार नाही. तेव्हा अंबिका महागौरी मातेला बोलते, का माझ्या आईपणाची परीक्षा बघतेस? अगं तुझ्या लेकीला तुझी गरज आहे, माझ्या मदतीला धावून ये आई, माझ्या मदतीला धावून ये. तेव्हा तो तांत्रिक बोलतो, तुला इथून मुक्त करायला कोणीही येणार नाही. अंबिका ट्राय करत असते आणि तो तांत्रिकही त्याच्या पद्धतीने तिला आळाबंधन घालत असतो. दादासाहेबांनी ते मंदिरातून येतात. तेव्हा दामोदर बोलतो, दादासाहेब अन्नदान नीट झालं ना? तेव्हा दादासाहेब बोलतात, आणि मीराच्या हातून साडीही देवीला अर्पण झाली. दादासाहेब तिथून निघून जातात. तेव्हा मंजिरी बोलते, नर्मदा मीराच्या हातून आत पिशवी घेऊन जा. तेव्हा नर्मदा बोलते, वहिनी आहो तिच्याचकडे आहे ना, ती ठेवेल आत. तेव्हा मंजिरी बोलते, पण मी तुला सांगते ना, घेऊन जा. तेव्हा सगळे निघून गेल्यावर मंजिरी मीराला बोलते, मीरा आता नावापुरती नाही, पण तू खरंच माझी लेक आहेस हे सिद्ध केलंस. आज तू बोललीस म्हणून दादासाहेब मंदिरात आले, विधी पूर्ण झाला. तेव्हा मंजिरी मीराला झोपाळ्यावर बसवते आणि बोलते की बस इथे. तेव्हा मीरा बोलते, काय चाललंय आईसाहेब? तेव्हा मंजिरी बोलते, आमच्या गावी मुलगी माहेरी आली की आई तिला अशीच झोपाळे देते. मंजिरी मीराच्या मनात घर करत असते. तेव्हा मीरा इमोशनल होते. मंजिरी तिला तिचे डोळे पुसते आणि मीरा गेल्यावर बोलते, तुझी गरज संपली की केसाने गळा कापणारे मी तुझा, त्याआधी थोडे लाड करते तुझे. इकडे वेदा तिची स्टडी करत असते. तेवढ्यात तिच्याकडे माया येते. तेव्हा माया बोलते, अरे बापरे, ड्रॉइंग करतेस तू, वाव, मी पण करू? तेव्हा माया वेदाचा हात पकडते आणि बोलते, आपण मस्तपैकी ड्रॉइंग करूया. आणि तिच्या ड्रॉइंगच्या बुकवर सगळं पेनाने खराब करते. तेव्हा वेदा उठायला लागते. तेव्हा माया बोलते, अरे बस इकडे, काय झालं? तुझी होणारी मम्मा बोलते की नाही तुझ्यासोबत? तेव्हा माया वेदाला अथर्व आणि तिच्या लग्नाबद्दल सांगत असते. तेव्हा माया वेदाला चिमटे काढत असते आणि बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती खूप महत्त्वाची आहे. तेवढ्यात तिकडे मीरा येते. मीरा मायाला चिमट्या काढताना बघत असते. तेवढ्यात तिथला आजचा एपिसोड संपतो.